सेवा करण्याची संधी ह्या संघाने उपलब्ध करून दिली। प्रथमतः या संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारिणीला मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात करतो। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। मित्रहो, ग्रंथ सर्वच आहेत, सर्व ग्रंथ आता बागुल सरांनी सांगितले आहेत। ज्ञानेश्वरी आहे, चांगदेव 65 अमृतानुभव आहेत, दासबोध आहेत, भगवद्गीता आहेत, भागवत आहेत। परंतु हे सर्व ग्रंथ माझ्या सामान्य भक्ताला परवडण्यासारखा जर कोणता ग्रंथ असेल तर तो म्हणजे हरिपाठ। तो का? तर आपल्यातला कोणीतरी म्हणेल, आम्हाला माहीत नाही का हरिपाठ 50 पैशाला मिळतं ते पुस्तक? हो, बरोबर आहे, पण पैशावर ग्रंथाची किंमत कळत नाही। पैशावर ग्रंथाची किंमत कळत नाही। हरिपाठ हा एक ग्रंथ आहे, हरिपाठ हे एक शास्त्र आहे आणि त्या हरिपाठामध्ये ज्याच्या सुरुवातीला चतुष्टांगे येतात त्याला शास्त्र म्हटलं जातं। ज्याच्या सुरुवातीला चतुष्टांगे येतात त्याला शास्त्र म्हटलं जातं। मग ते चतुष्टांगे कोणती? पहिलं अंग आहे अधिकारी, दुसरं आहे प्रयोजन, विषय आणि संबंध। मग या हरिपाठाचा अधिकारी कोण? देवाची येद्वारी उभाक्षण बरी किंवा आसोनी संसारी जीवा वेगू करी। त्या हरिपाठाचा विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। त्या हरिपाठाचा फायदा काय? त्या हरिपाठाचा फायदा काय? त्याने मुक्तिचारी साधी आहे, त्याच्यामुळे काय मिळेल? मुक्ती मिळणार आहे। नुसती हरिपाठामुळे मुक्ती मिळणार नाही। मग त्यासाठी दळी स्थळी काष्टी पातळी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपल्या मुखात नामस्मरण असलं पाहिजे। नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात? ज्याचे मुखे नाही नाम त्याले तोंड म्हणू नाही। नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जेव्हा नवे काळ सर्प आहे। नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जेव्हा नवे काळ सर्प आहे। ज्याच्यासाठी दिलेले मुख त्याच्यातून नामस्मरण झालंच पाहिजे। आणि मग सुरुवातीला मी तुम्हाला ह्या हरिपाठातील जेवढे 27 अभंग आहेत त्या 27 अभंगापैकी पहिला जो अभंग आहे तो सर्वांचा परिचित आहे आणि त्या परिचित अभंगावरच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। अभंग आहेत, देवाची द्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आसोनी संसारी जीवा वेगू करी, वेदशास्त्रोबारी बाह्य सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खोना, द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। ह्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी सरस्वती मातेमध्ये, सरस्वती मातेची आपण पूजा केली, त्या सरस्वती मातेला मी स्तवन करतो। सरस्वती माते द्यावी मद स्फूर्ती, येतो काकुळती तुझ लागी। लाडके लढीवाळ मागत असे तुझ, वंदित असे हृद चरणीचे। तोरे येऊन या शिरीडेव्यात, जाईले भ्रांत तेव्हा माझी। आपल्या बाळासी दरी आता हाती, न करी फजिती जनामध्ये। विश्वात्मा तो हरी त्याचेवर नु किती, आवडीत होती रसमाये। ऐकून येतव झालीसे प्रसन्न, नाम्या तव अभिमान मज लागी। असे या सरस्वती मातेला मी वंदन करतो।
मित्र, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, संत कृपादाने कथेचा विस्तरू, बाबाजी सद्गुरू दास तुका. अशा या उक्तीतून मी आजच्या या हरिपाठाच्या अभंगाला सुरुवात करतो. मग ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव, दासबोध, इतर ग्रंथ आहे, ते ग्रंथ का नाही घेतले? तर मग माऊली विश्लेषण करून सांगतात, अरे ज्ञानेश्वरी जर घेतली तर ज्ञानेश्वरीचे 4 अधिकारी आहेत, सुमनु, शुद्धमती, अनन्यगती आणि एक सांगतो मी, परंतु एक एक घेऊ आपण. सुमनु. सुमन या शब्दाचा अर्थ फूल, परंतु या ठिकाणी अध्यात्मामध्ये सुमन म्हणजे चांगले मन, मोकळे मन, शुद्ध मन, ह्या भावार्थाने तो अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. सुमन. तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, नारायण भोगासी. मोकळं मन का असावं? नारायण भोगासी. नारायण भोगासी म्हणजे ते भोगणे, म्हणजे त्याचं नामस्मरण करत राहणे, असा त्याचा भावार्थ त्या अध्यात्मामध्ये आहे. पण तुका म्हणे मोकळं म्हणे नारायण भोगासी. माझं मोकळं मन कशासाठी असू दे की जळीस्थळी काष्ठी पातळी माझ्या मुखात काय राहू दे? नामस्मरण राहू दे. दुसरा जो एक सांगितलं मी, शुद्धमती. बघा, शुद्धमती जे सांगितलं, काल परवा मी बोललो होतो. शुद्धमती यामध्ये अर्जुनाची शुद्धमती आहे. अर्जुनाची शुद्धमती आहे. कानी वचनाचे भेटी. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे गुरु शिष्याचं नातं मानलेलं आहे तिथे. काना वचनाचे भेटी, गुरुचे वचन आणि शिष्याचे कान, हे त्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. जसं गुरु सांगेल तसं. परंतु काही ठिकाणी गुरु आणि शिष्य, काही शिष्य असे मिळतात कितीही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला पण ते शिकू शकत नाही. त्या शुद्धमतीमधली पहिलं जे आहेत, पहिले बुद्धी असणारे ओलेशनासारखी ज्याची बुद्धी असते, ते ओलेशनाला कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला, तरी ते पेटत, शिकवणारा मरून जाईल पण ते शेण पेटत नाही. दुसरं आहे, दुसरी बुद्धी गौरीसारखी. गौरी पेटते पण फुंकर घालून 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 त्या फुंकवणाऱ्याच्या नाकीनं बांधते, तेव्हा ती पेट घेते. म्हणजे शिकवणारा शिकवतो पण शिकवण्याच्या सुद्धा नाकीनं येतं. आणि तिसरी जी बुद्धी आहे ती कापुरासारखी. कापुराला जळायला किती वेळ लागतो? कापुराची वाती उजळायला होती, ठाई तर समाप्ती झाली जशी आहे की नाही. क्षणात त्याचा भडका होतो, क्षणात जाळ धारण करतो. अशा 3 प्रकारची बुद्धी. हरिपाठाचे शब्द थोडे छोटे, परंतु अर्थ खूप गहन. आणि काही भले मोठे वाक्य असतात पण अर्थ एवढाच एका शब्दात. एक गंमत म्हणून सांगतो.
अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. बघा वाक्य केवढं मोठं, पण याचा अर्थ काय? पाणी आणीत होती. फक्त काय? अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. आली म्हणजे काय? काय आली म्हणजे काय सांगता येईल कोणाला तरी? सांगा. भुंगा, भ्रमर. तो कशावर राहतो? कमळावर. कशावर राहतो? कमळ कुठं राहतं? पाण्यात. ते पाणी आणायला गेली. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. बैलाने मारलं. एवढीच अर्थ काय? मग शशीधर कोण? ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे. ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे, ज्याचं वाहन तो आहे. शंकराचं वाहन कोण? त्याने मारलं. फक्त बैलाने मारलं. शशीधर वाहनाने ताडिले मार्ग पंथे. पुढचा आहे रविसुत. नदीपती रिपुत्याचा तात भंगून गेला. नदीपती रिपुत्याचा तात भंगून गेला. माठ फुटला. एवढ्या ओळीचा अर्थ काय? माठ फुटला किंवा मडकं फुटलं. पण काय? नदीचा पती समुद्र. समुद्राचा वैरी अगस्ती. समुद्राचा वैरी अगस्ती ऋषीने एका ओंजळीत समुद्राला पिऊन टाकलेलं आहे. नदीपती रिपुत्याचा तात भंगून गेला. माठ फुटला. आणि शेवटचं वाक्य आहे, ओळ आहे, रविसुतमयी संगे कामी. रविसुतमयी संगे फार दुःखित झाला. रविसुत. रवी म्हणजे सूर्य, सुत म्हणजे मुलगा. सूर्याचा मुलगा कोण? कर्ण. डाव्या कानावर पडली आणि लागला. एवढा अर्थ फक्त याचा आहे. गंमत म्हणून सांगितलं. पण मग काय करावे? हरिपाठ आम्ही काय करतो? झोपेतून उठल्या विचारा. हरिपाठ आम्ही काय करावे? वाया तू दुर्गमी न घाली मन. काय करावं? वाया तू दुर्गमी न घाली मन. असं करा. आणि माऊलीने आपल्याला सांगितलंय काय रे? काय? झोपेतून उठल्या हरिपाठा आम्ही काय करावं? काय करावं? वाया तू दुर्गमी न घाली मन. काय करू नये? काय करू नये? याची त्याची निंदा करू नये. याची त्याची निंदा करू नये. दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं. श्रीकृष्ण उक्तीसागरा. अगस्तीचा दुसरा. वरती जे मी सांगितलं अर्जुनाचं श्रीकृष्णाचं, त्यालाच अनुसरून येतं ते. श्रीकृष्ण उक्तीसागरा, अगस्तीचा दुसरा. आता बोलता बोलता बोललो. अगस्तीने एका ओंजळीत समुद्र पिऊन टाकला होता. ते आहेच, सांगतो मी ते. एकदा जंगलातून अगस्ती ऋषी येत होते आणि त्या जंगलात 3 भाऊ, ते तिघही मायावी राक्षस होते. आतापी, वितापी आणि विलबल. आतापी, वितापी आणि विलबल हे तिघही मायावी राक्षस त्या जंगलात. अशा ठिकाणी त्यांनी अन्नसत्र मानलं होतं की तिथं काही मिळणार नाही आणि आलेला वाटसरू तो खाल्ल्याशिवाय जाणार नाही. म्हणून आतापी अन्न व्हायचा, वितापी पाणी व्हायचा आणि विलबल अन्नदाता. तेवढ्यात त्या रस्त्याने अगस्ती ऋषी येत असताना त्या अगस्ती ऋषींना हे म्हटले. कोण?
आतापी आणि वितापी साधू महाराज जेवण करून घ्या. साधूशी न कळे दुर्जनाचे मन, साधूशी न कळे दुर्जनाचे मन. साधूला दुर्जनाचं मन कळत नाही, पण अंतर्यानात ते अंतर्मानाने ते बरोबर जाणतात. अगस्त्य ऋषींनी जेवण केलं आणि पोटात दुखायला लागलं. डोळे मिटले आणि बघितलं. बिल्बलाने आवाज दिला, चला रे बाहेर या. काही अन्नाने पाणी उन्मध्ये जायचं ना. बिल्बलाने आवाज दिला, चला रे बाहेर या. आणि बाहेर या म्हटल्यानंतर ते चळवळ करायला लागली. इकडे अगस्त्य ऋषीच्या पोटात दुखायला लागलं. आणि मग अंतर्मनाने जाणलं. कमंडलूमधलं पाणी घेतलं, ते मंत्रित केलं आणि आपल्या पोटावरून फिरवलं. दोघांचंही जळून भस्म झालं. आता ते कसले बाहेर येतात? अगस्त्य म्हणाले बिल्बला, आता मी तुझ्या पाठीमागे लागतो. आणि मग त्याच्या पाठीमागे लागले. बिल्बल पुढे, अगस्त्य मागे, बिल्बल पुढे, अगस्त्य मागे. आणि असं चालू असताना पळत पळत जाऊन बिल्बलाने त्या समुद्रात उडी मारली. पण अगस्त्यने अगोदरच मी तुम्हाला बोललो मगाशी, अगस्त्य ऋषींनी तो संपूर्ण समुद्र एका उंदळीत पिऊन टाकला आणि हात पोटावून फिरवला. ते बिल्बलाचाही नायनाट केला. साधूशूने कळे दुर्जनाची बुद्धी, तरी बुद्धी कळली नाही, परंतु तिघांचा नायनाट मात्र नक्की केला. तिसरं जे आनंदक आहे, तुम्हाला सुमन झालं, शुद्धमती झालं आणि आनंदक. मी बोललो बोलता बोलता, कोणाची निंदा करू नये. अनिंदक सगळ्यात जर मोठं पाप कोणतं असेल ना मित्र हो, तर निंदा. बोलायचं ना माझ्या तोंडावर, मोरे असा आहे, मोरे तसा आहे, माझ्याबद्दल बोला, पण माझ्या पश्चात मागं बोलू नका. याच्यासारखं पाप कोणतंच नाही. कितीही प्रेम असलं आईचं मुलावर, कितीही आईचं मुलावर प्रेम असलं, आई मुलाची विष्ट हाताने काढते का? नाही काढणार. ती कागद घेईल, पुठ्ठा घेईल, काहीतरी घेईल. पण निंदक मात्र जिभेने काढतो. निंदक मात्र जिभेने काढतो. निंदा नहेरे सखिये अंगन कुटी छबाये, निंदा नहेरे सखिये अंगन कुटी छबाये, बिना पानी बिना साबू, बिना पानी बिना साबू निर्मल करी सुबाये. त्याला साबण लागत नाही, पाणी लागत नाही, पण आपलं मन मात्र तो शुद्ध करतो. निंदक माझा गुरु. स्वच्छ करण्याचे काम हे निंदक करतात. निंदा मत करना किसकी, निंदा मत करना किसकी, सच्ची बात है कबीर जी की. कबीर जी काय सांगता एका दोह्यामधून? निंदा मत करना किसकी, ये बात सच्ची बात है कबीर जी की. आणि मग दुसरं आपल्या महाभारतातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2 पार्ट्या असतात, कौरव आणि पांडव आहेत. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा और एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा और एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा तो रख कोई बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा न रखे कोई बैठा. असे निंदा करण्याचं काम असतं. म्हणून निंदा करणारा नेहमी आपल्या शेजारी असला पाहिजे. रामदास स्वामींनी सुद्धा त्याच्या श्लोकांतून म्हटले, मना सज्जना भक्ती पंथेशी जावे. त्याच्यामधून त्या श्लोकामध्ये म्हटलेलं निंदा निंदकाचे घर असावे शेजारी. आणि या ज्ञानेश्वरीच्या 4 अधिकाऱ्यांमध्ये ही 4था जो अधिकार आहे अनन्यगती. हरिपाठच का, ज्ञानेश्वरी का नाही? ज्ञानेश्वरी घ्यावी तर त्याच्यामध्ये अशा अडचणी येतात. सुमन आहे, शुद्धमती आहे, निंदक अनिंदक आहे आणि अनन्यगती असे मोठमोठे अडचणी असल्यामुळे असे मोठे ग्रंथ न परवडणारे आहेत. मी अनन्यगती सांगतो, पुढे पुन्हा येतो मी आपल्याकडे. अन्याय श्रमाना त्यागो इति अनन्यता गोपितया. अर्जुनासारखी योग्यता कोणाची नाही. अर्जुनासारखी योग्यता कोणाचीच नाही.
मग अर्जुनासारखं व्हायचं नाही का आपण? अर्जुनासारखी आपली योग्यता नाही म्हणून अर्जुनासारखं होण्याचा प्रयत्न करायचा नाही का? करायचा. का? काय करायचं? मग ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरीत वाचत राहायची, ज्ञानेश्वरीत वाचत राहायची. आणि मग वाचत वाचता 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 थोडी थोडी प्रगती होईलच की नाही आपली. बरं, दुसरं उदाहरण घेऊ, पोहण्याचं. पोहणं आपल्याला येत नाही. पोहता येण्यासाठी काय केलं पाहिजे? पाण्यात उडी मारली पाहिजे. पाण्यात उडी मारली म्हणजे हातपाय हलवतो, त्याला थोडं थोडं पोहता यायला लागतं. आणि चांगलंच पोहता यायला लागलं मग कुठे जातो तो? समृद्धी हायवेला, म्हणजे मोठ्या सागरात. कशासाठी? तो आनंद लुटण्यासाठी, अनन्य गती, तो आनंद लुटण्यासाठी. म्हणून सुमनू, शुद्धमती, अनिंदक, अनन्यगती हे 4 अधिकारी असल्यामुळे ते आपल्याला ज्ञानेश्वरी परवडत नाही. मी संध्या छाया संघाचे अध्यक्ष श्री विठ्ठलजी देवरे साहेब आलेले आहेत, त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. तुम्ही योग्य बोल. सत्कार करायचा करून नंतर राहिलं पुढचं चांगदेव पासष्टी. मग चांगदेव पासष्टी काय नको? चांगदेव पासष्टीने चांगदेवाने लिहिली. 1400 वर्षाचा योद्धा योगी, त्या 1400 वर्षाच्या योग्याला पहिल्या ओळीच्या पहिल्या टोकाचा शब्दही कळाला नाही, म्हणून चांगदेव पासष्टीसुद्धा नको. निवृत्ती ज्ञानदेव स्वपन मुक्ताई, मुक्ताईने त्यांना उपदेश केला. हो, मुक्ताईने उपदेश केला. मग मुक्ताईला पत्र लिहायचं. मग काय लिहू? माझ्यापेक्षा लहान आहे, हिला आशीर्वाद देऊ की हिने मला उपदेशाचे डोस दिले, यांचा मी साष्टांग नमस्कार करू? काय लिहावं? माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांगदेव योगियानं तिले मानला रे गुरु. शेवटी गुरु मानलं चांगदेवानी मुक्ताईला. आणि अशा या चांगदेव पासष्टीमध्ये सुद्धा लोटांगण घातलं. आणि वरील सर्व ग्रंथ कठीण असल्यामुळे हरिपाठाची निवड केली. आणि हरिपाठाच्या पहिल्या अभंगाची, आता खरं आपण अभंगाकडे सुरुवात करतोय. पहिल्या अभंगाची पहिल्या शब्दात देवाची द्वारी. मला सांगा, दार देवाला आहे का देवळाला आहे? हो, दार देवाला आहे का देवळाला आहे? देवळाला. देवळाच्या द्वारी बडवे उभं बर जन्म भरी. बडवे उभे येते देवळाच्या दारात. देवळाच्या दारात कोण उभे आहे? पंढरपूरला गेलेत सर्वजण, तिथं कोण उभे आहे? त्यांना काय म्हणतात? पुजाऱ्यांना. उभे जन्मभरी. पण मित्र हो, द्वार या शब्दाचा इथे अर्थ माऊलीने असा सांगितलेला आहे, भज, भजक, सेवा, भक्ती. सेवा हा अर्थ, भक्ती हा अर्थ माऊलीने इथे अध्यात्मात घेतला आहे. देवाची द्वारी. देवाच्या दारात जायचं असेल ना, मनोभावी सेवा करायची ना तुला, मनोभावी सेवा करायची असेल तर तू भज, त्याची सेवा कर, भज. आणि म्हणून इथं नामदेवाचं प्रमाण दिले नामदेवांनी. जन्मोजन्मी आम्ही दोडीली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही दोडीली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भज धातूपासून भक्ती. जन्मोजन्मी आम्ही भक्ती करतो आणि तेने तुझी प्राप्ती झाली देवा. व्यर्थ नाही झाली. जन्मोजन्मी, पुढे येईल जन्मोजन्मी शब्दावर मी सांगणारच आहे, पण येईल तेव्हा सांगेल. म्हणून
जळीस्थळी काष्टी पातळी उठता बसता दळता कांडता म्हणा हरी हरी काया सुखी सरी नाही दुजी. म्हणून केव्हा जेव्हा आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण नामस्मरण करावं. मग हरिपाठ हा सुद्धा मराठीत सांगितलेला आहे. मराठीमध्ये किंवा मराठी ही भाषा बोलायला सोपी आहे, पण खूप अवघड आहे. इंग्रजी ही भाषा अवघड आहे, पण बोलायला सोपी आहे. उदाहरण देतो. इंग्रजीमध्ये किंग म्हणजे राजा फक्त. काय? किंग म्हणजे KING किंग म्हणजे राजा. पण मराठीत राजाला 20-21 शब्द आहे समानार्थी. राजा आहे, महिपती, महेश आहे, नृप आहे, नृपती, भूपती आहे, महिपाल आहे, कितीतरी शब्द आहे राजाला विरुद्धार्थी. म्हणून माझा भांड्या मराठीत नापास होतो आणि इंग्रजीत पास होतो. इंग्रजी भाषामध्ये 5च स्वर आहेत. AEIOU. पण मी असं सांगेल AEOU. मी काय सांगेल क्रम त्यांचा असा आहे AEIOU. पण मी असं सांगेल AEOU. पण मराठीमध्ये 16 स्वर आहेत. मराठीमध्ये 16 स्वर आहेत. मग सांगा मराठीत पास होईल का इंग्रजीत पास होईल? जी व्यापून असते ती गरिबी, जी व्यापून असते ती गरिबी, आणि जी मोजकीच असते ती श्रीमंती. कुठल्या विमानतळावर जा, काय ऐकायला मिळतं? काय ऐकायला मिळतं? इंग्लिश. म्हणजे कुठे जा सगळीकडे ऐकायला मिळेल इंग्लिश. पण मराठी कुठे ऐकायला मिळेल? महाराष्ट्रात. म्हणजे व्यापून असते ती काय? गरिबी. मोजकीच असते ती श्रीमंती. मराठीचे बोल कौतुके, मराठीचे बोल कौतुके, अमृताती पैदा जिंके, अशी मराठी भाषा आहे. मराठी भाषा कसं जसं तोंड केलं तसं. मराठी भाषेचं भावार्थ कसा आहे? शब्दावर भावार्थ आहे. कसं? आता सांगतो, एक उदाहरण देतो. अरे काल रात्री 8 ते 10 कीर्तन होतं. असं असं बघा, असं असं कसं केलं? असं असं. कोणाचं होतं? ढोक मारत तो असं असं असं. म्हणजे मराठी भाषा जसं तोंड करेल तसं भावार्थाप्रमाणे. म्हणून देवाची द्वारी हे झाले 2 वाक्य. पुढचं काय? उभा. उभा या शब्दावर येऊ. उभा म्हणजे काय हो? बसण्याच्या विरुद्ध. मराठीतला शब्द नाही, बसण्याच्या विरुद्ध उभा नाही. बसण्याच्या विरुद्ध उभा नाही. खासदारकीची निवडणूक असते. त्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 5-50 जण सगळे कपडे सारखेच घातलेले असतात. सगळे पांढरा शर्ट, पांढरा टोपी, पांढरा कुर्ता, जवळ सारखेच. आणि बसलेले असतात श्रोतेगण. आणि त्याच्यातील वयस्कर, वृद्ध, म्हातारे माणसं, अडाणी माणसं कोणीतरी विचारतात शिकलेल्या माणसाला, का रे एक विचारू का तुला, ते मंचावर बसलेले आहे ना त्याच्यापैकी उभा कोण? काय? जे मंचावर बसलेले आहे ना त्याच्यापैकी उभा कोण? म्हणतो काय? बसलेले आहे ना त्याच्यापैकी उभा कोण? आपण बोलतो कोणत्या शब्दावर? उभा. आणि मग तो मुलगा सांगतो, बाबा ते पहिले जे बसलेले ना चष्म्यावाले, हातघडी घालून बसलेले,
ते त्याच्या शेजारी ते नाही का पिवळा शर्ट घातलेले, ते त्याच्या शेजारी नाही का ते चष्मावाले आपल्याकडे पाहत आहे सारखे ते, आणि त्याच्या शेजारी ते टकली टकली दिसतं ना ते, आणि ते शेवटचे जे बसलेले आहे ना लोडाला टेकून, काय काय जे बसलेले लोडाला टेकून ते उभे, काय बसलेले जे लोडाला टेकून ते उभे आहे. मी खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभा आहे, तुमचं अनमोल मत मला द्यावं, मी तुमचे कामं तत्परतेने करेन. म्हणजे उभा या शब्दाचा अर्थ काय? तत्पर. तुमचं काम करण्यासाठी मी तत्पर आहे, तुमचं काम करण्यासाठी मी तत्पर आहे, म्हणून मला तुमचं बहुमोल मत मला द्यावं. बघा कशी भाषा, मराठी भाषा, जसं बोलन तसं. आणि मग अशा तऱ्हेने देवाची द्वारी उभा. पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द क्षणभरी. माऊलीने या ठिकाणी नुसतं क्षणभर जर म्हणायचं असतं, जर नुसतं क्षणभरच म्हणायचं असतं, शेवटच्या अभंगामध्ये काय म्हटलेले हरिपाठ तो कोणाला येत असेल प्लीज सांगा. शेवटच्या अभंगातील पहिली ओळ काय आहे? 27व्या अभंगातली ओळ आहेत, सर्व सोकोगडी शाहीसे श्रेणी वडी, रिकामा अर्धगडी राहू नको. क्षणभरी शब्दावर सांगतोय, रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणजे कधीच तू रिकामा राहू नको. म्हणजे काय करत राहा? जळी स्थळी काष्टी पातळी नामस्मरणच करत राहा. पण प्रवृत्तीसाठी तर क्षणभर हा शब्द घेतलेला आहे. प्रवृत्तीसाठी. आता प्रवृत्तीचं एक उदाहरण देतो. आजीबाईचा बाटवा आमच्या माऊलींना सर्वांना माहिती आहे. त्या पिशवीमध्ये, त्या बाटव्यामध्ये काही ना काही त्या आजीबाईकडं लहान नातवंडांसाठी असतात. एक वेळेस त्या आजीबाईचा नातू आजारी पडलेला होता आणि त्याला गोळी द्यायची. बाळ्या इकडे रे, हे आपले बाळू बागोल नाही बरं का, बाळ्या इकडे रे, मग घे ही गोळी खा. पूर्वीच्या काळी काय असं नव्हतं, चॉकलेट वगैरे काय असं काही नव्हतं. ते सांगतो थोड्या वेळ. गोळी कसतरी तो बंड्या खातो, बाळ्या खातो. प्रवृत्ती या शब्दावरून क्षणभर या शब्दावर सांगतो. प्रवृत्ती राबवायची आपल्याला. आणि मग थोड्या वेळ थांबतो. तो कडू कसतरी कडू तोंड करून खातो आणि पळून जातो आजीकडून. दुसऱ्या दिवशी पुन्हा जय हरी माऊली. दुसऱ्या दिवशी बंड्याला पुन्हा गोळी द्यायची. मग बंड्याला जेव्हा बोलवते आजी, बंड्या इकडे रे, अरे माझा रे, मला माहिती आहे तू आज आहे मला गोळी देशील. अरे हा तुला गोळी द्यायची पण इकडं ती ये. ती गोळी घेते आणि जवळ गुळाचा खडा ठेवते. बघ रे बंड्या, गोळी का एवढी आहे? चिचोक एवढी. आणि गुळ केवढा आहे? आवळ्या एवढा. तू जर एवढी गोळी खाल्ली तर अख्खा गुळ तुला. तू जर एवढी गोळी खाल्ली तर अख्खा गुळ तुला. तो बंड्या त्या गुळाकडं पाहायचा आणि गोळी खायचा. बंड्या गुळाकडं पाहायचा आणि गोळी खायचा. प्रवृत्तीसाठी युक्ती वापरली. दुसरं उदाहरण जर द्यायचं ठरलं, दारुड्याचं उदाहरण घेऊ आपण. दारुड्या असतो, सहज येऊन बसतात असं कीर्तनामध्ये, दमून भागून येतात आणि बिचारे काढायलाच बसतात. मैंने शराब को पिया है. काय म्हणतो तो? मैंने शराब को पिया है. आणि मग अरे शराब को नहीं पिया, शराब ने तुझसे पिया है.
आणि शराब पिणारा दारू पिणारा फायदा नाही झाला, पण ती मात्र सगळ्यांचं वाटोळं करते. मग ते ऐकून, ते कीर्तन ऐकून त्याच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडला. कीर्तनकर बाबा सांगत राहतात, दारू पिणं चांगलं नाही, असं नाही तसं नाही, दारूपासून संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि मग सकाळी उठतो आणि विचारतो कुठल्या डॉक्टरकडे जावं आता, आपल्याला दारू सोडायची आहे. मग तो एका डॉक्टरचं नाव सांगतो, राठी डॉक्टरचं नाव सांगतो, आणि राठी डॉक्टरांकडे जातं. ते राठी डॉक्टर काय म्हणतात, दारू सोडता नाही येणार, काही करा डॉक्टर, काही करा, पण माझी दारू सोडव. अरे जर तू सोडली, तुझ्या अंगाचं थरकं होईल, हातापायचं कापरं होईल, तुला संडास होणार नाही. नाही, तुम्ही काही करा, मी सगळं करायला तयार आहे. तयार आहेत. मग रोज किती घेतो? 2 क्वार्टर. मग उद्यापासून 1 क्वार्टर घेशील? अरे वा वा, असा डॉक्टर पाहिजे. उद्यापासून 1 क्वार्टर. बरं, 15 दिवस घे, 15 दिवसांनी ये. डॉक्टर तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज मी 1च क्वार्टर घेतली. अरे वा वा वा, छान छान. पुन्हा असं कर, आता 15 दिवसांनी फक्त अर्धी घ्यायची. असं करत 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 आता वर्षभरातून फक्त थोडीशी घ्यायची. आणि आता शेवटी कधी घ्यायची? कधी घ्यायची? गाठारी अमावस्याला. गाठारी अमावस्यालाच घ्यायची. म्हणजे क्षणभर करता 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 तो शेवटपर्यंत आला. म्हणजे त्याला त्या प्रवृत्तीसाठी झुंजावं लागलं. अरे जिंदगी सुधर जाएगी, प्याला पियो हर नाम का, प्याला पियो हर नाम का, जिंदगी सुधर जाएगी, फुर्सत नहीं मिली काम से, प्यार कर लो हर नाम से. म्हणून आपण दळी स्थळी काष्टी पातळी मुखी रामनाम घ्या. पहिली ओळ संपली. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या भक्तीसाठी जो जन्मभर तत्पर राहील सेवा करण्यासाठी, एवढ्या पहिल्या ओळीचा अर्थ. देवाच्या भक्तीसाठी किंवा देवाची सेवा करण्यासाठी जो जन्मभर तत्पर राहील, त्याच्या 4 मुक्ती साधल्या जातील. 4 मुक्ती कोणत्या मग? पहिली मुक्ती सलोकता, दुसरी समीपता, तिसरी सायुज्यता, आणि चौथी आहे स्वरूपता. सलोकता, जावे त्या वंशा तेव्हा कळे. ज्या ज्या मार्गात जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला कळतं. मुस्लिमाचा प्रेतयात्रा निघाली, त्याला पैगंबरवासी म्हणतात. सलोकता या शब्दावर बोलतो आपण. मुस्लिमाचा प्रेतयात्रा निघाली त्याला पैगंबरवासी म्हणतात. बुद्धाची प्रेतयात्रा निघाली त्याला बुद्धवासी म्हणतात. शंकराचा भक्त गेला त्याला कैलासवासी म्हणतात. विष्णूचा भक्त गेला त्याला वैकुंठवासी म्हणतात. सलोकता. दुसरी मुक्ती समीपता. समीप म्हणजे इथं आता मात्र समानार्थी शब्द आहे, जवळ. समीप म्हणजे जवळ. जो देवाच्या जवळ जातो, जो देवाच्या जवळ जातो, ज्याने देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला समीपता साध्य झाली आहे. माऊलीने हरिपाठाच्या अभंगात म्हटलेलं आहे, नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तायंजवळी. नित्य नेम. नामस्मरणात काय पाहिजे? नित्य नेम. पुढे येईल नित्य नेम या शब्दावर मी सांगतो. म्हणून
समीपता ही आणि तिसरी जी मुक्ती आहे ती सायुज्यता. म्हणती जे वाचा तया मोक्ष. सायुज्यता म्हणजे काय? म्हणती जे वाचा तया मोक्ष. मोक्ष सर्वांनाच आहे, मोक्ष सर्वांनाच आहे, पण मोक्षाचे प्रकार आहेत. मग याच्यासाठी चांगला मोक्ष आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे? नामस्मरणच केलं पाहिजे. चौथी मुक्ती आहे स्वरूपता. चौथी मुक्ती आहे स्वरूपता. बारे पांडुरंगा, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी. बारे पांडुरंगा, बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी. झालो परदेशी तुझविन, तुझविन सखा मज नाही कोणी. बघा स्वरूपता. जोपर्यंत तू आणि मी एकरूप होत नाही, स्वरूप होत नाही, एकरूप होत नाही, तोपर्यंत मला त्याची मुक्ती मिळणार नाही. आणि म्हणून स्वरूपता जी आहेत ही आवडीनेच म्हटली पाहिजे. नाही तर नाथ महाराज एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहूनच आहे असं धन देती. संन्यासाला नाही बहुरूपेला सगुण बाजाला तेथे पावे. ह्या माया माऊली त्या फसतातच बहुरूप्याला, पण तुम्ही आपणही फसतो. म्हणून स्वरूपता प्राप्त करायची असेल तर मनोभावे. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. पाणीत जर गंध आहे तर तिथं साबण तरी काय करेल. मन जर गढूळ असेल तर तिथं देव वास कसा करेल. अंतकरणाची सुंदरता सुंदर विचारांवर अवलंबून असते. अंतकरणाची सुंदरता सुंदर विचारांवर अवलंबून असते. जोपर्यंत सुंदर विचार तुमच्या मनात रेंगाळत नाही, येत नाही, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही. म्हणून स्वरूपता ही आपण आवडीने गायले पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. त्याला सर्व कळतं, खरा कोण खोटो कोण. म्हणून आवडीने भावे भाजा, आवडीने भाजा. पुन्हा आम्ही जेव्हा DEDला होतो तेव्हा एक प्रार्थना म्हणायचे, मुखी राम नाम गाऊ, मुखी राम नाम, सुख शांतीचे ते धाम, घेऊ राम नाम. बघा रामनाम घेतल्यामुळं काय आहे, आपल्याला सुखही मिळतं, शांतीही मिळते आणि मन प्रसन्न होतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे की नाही. म्हणून मुक्ती जर मिळवायची असेल सलोकता, सायुज्यता, स्वरूपता आणि समीपता या चारही मुक्ती आपण त्या आत्मसात केल्या पाहिजे. नामाला आपलं देवाला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. काना तेरे नाम छे आधार, काना तेरे नाम छे आधार. तुझी 1000 नावं आहेत, पण नावात काय आहेत? नावात खूप काही काही असतं. एका गावात ठणठणपाळ नावाचा एक गृहस्थ राहत होता. एका गावात ठणठणपाळ नावाचा गृहस्थ राहत होता. त्याला वाईट वाटायचं, मला येऊन जाऊन ठणठणपाळ 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 म्हणतात. आणि मग तो निघाला या गावावरून. आता दुसऱ्या गावात जाऊ, आपल्याला तिथं मग कोणी ओळखणार नाही, आपल्याला कोणी असं म्हणणार नाही.
मग दुसऱ्या गावाला जायला निघाला. त्याला रस्त्याने जाता जाता एक बाई गोवऱ्या वेचत होती. त्याने त्या बाईला विचारलं, मावशी तुमचं नाव काय? म्हणे माझं नाव लक्ष्मी. नाव काय? लक्ष्मी. आणि व्यस्त्या काय? गोवऱ्या. त्याला तिथं पहिला धक्का बसला. पुढे निघाला. पुढे चालता चालता त्याला एका गावामध्ये गेला. त्याला एक जण भिक्षा मागत होता. जर्मलचं पातीलं आणि भिक्षा मागत होता. नाव काय बाबा तुमचं? माझं नाव धनपाल. काय? धनपाल. मागतो काय? भिक्षा. कधी पण मागता? 10 वर्षाचा होतो म्हणे तेव्हा पण. आता किती वय झालं? म्हणे 90. नाव धनपाल आणि 80 वर्षापासून भिक्षाच मागतो. दुसरा झटका तिथं बसला. पुढच्या गावात गेला. एक प्रेतयात्रा चालली होती. ते प्रेतयात्रा चालल्यानंतर विचारतो काय चाललं? तो मोठ्या घरचा माणूस होता. खूप मोठी यात्रा होती ती. अरे कोण आहे? काय झालं? वारले ते. काय नाव होतं? म्हणे अमरपाल. नाव काय? अमरपाल. मग अमरपाल आहे तर मेला म्हणे तू. अरे माझंच नाव बरं आहे म्हणे. तिथून पुन्हा तो घरी आला. नावात काय काय असतं? नावात खूप काही असतं. नाव शांताबाई, भांडणावातून करमत नाही. नाव काय? शांताबाई आणि भांडणावातून करमत नाही. नाव गंगाधर. गंगाधर म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे? शंकराचं नाव आहे. त्याच्या डोक्यातून जाटा वाहते. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. आहे का नाही? नाव वाघमारे, उंदीर पाहून घरात शिरे. म्हणजे असे नावाचे खूप वेगवेगळे गमतीचे भाग सोडा. म्हणून आपण खोलात शिरणार नाही. की त्याच्यामध्ये कंठ आहे, तालव्य, दंत आहे, वैष्ट आहे, हे पण प्रकार येतात. हे आपण सांगणार नाही इथे. पण ते व्याकरणाच्या भागामध्ये येतं. पण याला अनुसरून आहे ते सांगणार नाही. पुढे केव्हा मिळाले हे कंठ, तालव्य, दंताचे, कचतटप, जिथं तिथं काय असे म्हणजे त्याचे तालीवर म्हणतात ते आपण नंतर बघूया. ते सांगणार नाही मी इथे आता. पण हे करत असताना, नामस्मरण करत असताना, नामस्मरण कसं होतं? नामस्मरणाने काय होतं? पुण्याची गणना होते. पुण्याची गणना कोण करी? आत्ताशी 2 ओळी संपल्या. आत्ताशी 2 ओळी संपल्या. अजून 6 ओळी बाकी आहेत आपल्या. म्हणून बागुल सर हसायला लागले. असो, आपण धावतीवर घेऊ. कारण आज मला संधी मिळाली. नाही तर मला केव्हा बोलत असलं का? बसा खाली. म्हणून आज मी शेवट आहे. संधीचं सोनं करूया असं मला वाटतं. नामस्मरणाने पुण्याची गणना कोण करी? पण पातकांच्या सुद्धा राशी आहे. जळतील राशी पातकांच्या. पुण्य या नामस्मरणा काय होईल? जळतील राशी पातकांच्या. पापाच्या राशी जळून जातील आणि तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून नामस्मरण करा. तिसऱ्या ओळीकडे आपण येऊया. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. सुखे करावा संसार, परीनं सांगावे तेही पार. दोन्ही पार तया क्षमादर जोगविणे येतील, त्याचे पायी घाले मिठी. संसार हा सर्वांमध्ये आहेत. मानव प्राण्यामध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, सर्वांमध्ये आहेत. पण तो कसा करावा? सगळ्यांना ठाऊक आहे. 4 आश्रम असतात आपल्या आयुष्यातले. 4 आश्रम असतात. त्याच्यापैकी पहिला 2 आश्रम आहेत गृहस्थ आश्रम.
पहिला गृहस्थाश्रम, दुसरं ब्रह्मचार्याश्रम, तिसरं वानप्रस्थाश्रम आणि चौथं संन्यासाश्रम. पण हे चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. संसार करून तो करता येतो, संसार करून परमार्थ करता येतो. म्हणून पण संन्यासी आश्रम जो आहे ना तो सगळ्यात संन्याशाला तो इकडून तिकडून भटकून येतो. संन्यासी तोंडवाशी, मध्यान्नाशी माधुगिरी मागतो. मध्यान्नाशी तोंडवाशी, काकी आहे का शिळी पाकी? काय संन्यासी दुपारीच्या मनाला येतो माधुगिरी मागायला, काकी आहे का शिळी पाकी? मग तो शिळी पाकी असली तरी त्याची तयारी होते. मग तू संन्यासाश्रम स्वीकार, जा ना तिकडं कंदमुळे खा, मग कशासाठी गावात येतो? पण गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला संसार करून परमार्थ करता येतो. आणि परमार्थामध्ये असा एकदा मी सांगतो परमार्थाचं पुढे. मी एकदा नारदाला गर्व चढला नामस्मरणाचा. नारदाला गर्व चढला नामस्मरणाचा की माझ्यासारखा नामस्मरण करणारं कोणीच नाही. असा पांडुरंगाला, श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतायत नारद, आहे का देवा माझ्यासारखं कोणी नामस्मरण करणारा? हो आहे ना, जा नाशिकमध्ये गोविंदनगरमध्ये अमुक अमुक. आणि मग ते नारदाची खुदबुदच. आणि तो विचारत नारद आले गोविंदनगरमध्ये. का हो अमुक अमुक तुम्हीच का? म्हणे हो. तुम्ही देवाचं नामस्मरण केव्हा करतात, कधी करतात? मी नामस्मरण नाही बुवा, फक्त एकदा आंघोळ झाली की तुळशीला पाणी घालताना तेवढंच ओम तुळशी श्री सखे पापारणी पुण्यदे ओम नमो नारायण तुते नमो नारायण प्रिय, तेवढंच मी नामस्मरण. बस याच्या पलीकडं नाही. दिवसभर माझा संसार. आले नारद मुनी परत. देवा मी गेलो तिथे. आणि मग त्यांनी सांगितलं काय नाही, सकाळीच उठलो की आंघोळ झाली की तेवढंच फक्त तुळशीला पाणी घालतानीच. बर, आता तू एक काम कर. परमात्मा त्या नारदाच्या हातात तेलाची वाटी देतात आणि जा ही वाटी घेऊन पूर्ण गोविंदनगरला चक्कर मारून ये. हो लगेच निघालो. अरे थांब, पण ह्या वाटीमधून तेलाचा एकही थेंब खाली पडता कामा नये. म्हणून तेलाचा थेंब खाली पडू द्यायचा नाही. घेतली वाटी हातात, हळू एक हळू करता 10 वाजता सुरुवात केली. संध्याकाळचे 5 वाजले. आले नारद मुनी, घ्या देवा. आहे की नाही, सांडली नाही वाटी. अरे वा वा, छान केलं. किती वाजता सुरुवात केली? 10 वाजता. किती वाजले? 5 वाजले. किती तास झाले? 7 तास झाले. मग 7 तासामध्ये माझं नाव किती वेळा घेतलं? नाही भाऊ, ते विसरलो, कारण तेल होतं, मी विसरलो. संसार, गृहस्थाश्रम, संसार करून परमार्थ करा. त्याने एकदा तरी तुळशीला पाणी घालताना नाव घेतलं, पण तू तर काहीच केलं नाही. मग तुझ्यापेक्षा श्रेष्ठ तो. संसारात आपलं प्रपंचामध्ये सावकाश, प्रपंच हा सावकाश करा आणि परमार्थ हा वेगाने करा. संसार करा, संसार सावकाश आणि परमार्थ वेगाने. का? वेगाने
आपलं संसारामध्ये कधीही पूर्तता होत नाही, मरेपर्यंत पूर्तता होत नाही. हेवा आणि हाव हाच माणसाचा स्वभाव. हेवा आणि हाव हाच माणसाचा स्वभाव. त्याला हाव सुटत नाही, त्याला हावडा सुटत नाही. मी म्हणता माझे म्हणून गुरुफटाला मानव ज्ञानी. इतरास्तव अल्पविचार करशी तू अपरंपा. म्हणून संसार हा सावकाश करा. संसारामधलं उदाहरण घेऊया आपण. घर बांधायचं असतं, घर बांधून वगैरे होतं आणि वास्तुशांतीत होते. वास्तुशांतीला सगळे पाहुणे मंडळी वगैरे येतात आणि या घरमालकाचं काम असतं पंक्तीतून फिरणं. या दादा काका मामा पोटभर जेवा, शांततेत जेवा. हो थांबा, एवढं मोठं घर बांधलं पण स्लॅब का बरं नाही टाकला? बघा उपदेश करणार किती असतात. एवढं मोठं घर बांधलं पण स्लॅब का बरं नाही टाकला? दुसरा काय म्हणतो, हो एवढं सुंदर घर बांधलं तर डबडे घेऊन उसात का बरं जाता? संडास का नाही बांधला? अरे येतं घर बांधता बांधता कंबर मोडलं आणि तुम्ही उपदेश करता. पण परमार्थामध्ये मंदिर उदाहरण घ्या. मरेपर्यंत संसार पूर्ण होतच नाही, पण परमार्थामध्ये आपण मंदिराचं उदाहरण घेऊ. मंदिर बांधायचं असलं की काय, पाया खोदला, जोतं बांधलं, भिंती बांधल्या, कळस झाला, कळसापर्यंत गेलं. पण मग कळस ठेवण्यासाठी एक परमार्थामध्ये एक आहे, तिथं संन्यासी लागतो. कळस ठेवण्यासाठी संन्यासीच लागतो. संन्यासाला बोलवलं, कळस ठेवला की मंदिर पूर्ण. आहे का तिथं काही? जिथं पूर्णविराम आहे तो परमार्थ. पण जिथं पूर्णविरामच नाही, कधी थांबत नाही, पूर्णही होत नाही, तो संसार. दुसरं एक उदाहरण घेऊ. तुम्हाला आळंदी ते पंढरपूर जायचं आहे यात्रेला. मग आळंदीहून निघाले तुम्ही, आहे का नाही? कुठून निघाले? आळंदीवरून. मग आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, तरट, बरड हे सगळं करत 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 शेवटी वाखरी आणि शेवटचं 15वं स्टेशन पंढरपूर झाले. इथं पूर्णविराम थांबला संसार. म्हणून परमार्थामध्ये परमार्था वेगाने करा, तो पूर्ण होतो. आणि संसार हा सावकाश करा, तो कधीही पूर्ण होत असोनी संसारी जिव्हा वेगू करी. मग संसारामध्ये आपल्यापेक्षा पक्षी चांगले. कसे चांगले? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राती. दाणे टाकले पक्ष्यांना आपण अंगणात, पण ते दाणे खाऊन झाले का ते उडून जातात. म्हणून म्हटलेलं आहे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राती. ते कधीही त्याच्यात गुंतून राहत, आपण गुंततो. मायाजाळ आहे ना, बहिणी बंधुकांच्या संपत्तीचे लोभी सगळे, आहे की नाही? अरे संसार में ऐसा रहना चाहिए जैसे मुंह में जीव रहती है. संसार में ऐसा रहना चाहिए जैसा मुंह में जीव रहती है. कितना भी घी खाओ, कितना भी घी खाओ, लेकिन चिकनी नहीं होती. संसारामध्ये जीभ आहे, आपल्या मुखामध्ये जीभ आहे, पण आपल्या हाताचं काम काय? ट्रान्सपोर्ट करणं फक्त. हात ते तोंड, हात ते तोंड.
सगळं तूप खाऊन खाल्ल्यानंतर आपण म्हणतो का हो एखाद्या ठिकाणी, हो साहेब मला सनलाईट साबण द्या हो, काय मला जीभ घासायची, असं म्हणतो का? पण काय म्हणतो, जिने संसार त्या मध्ये राहून सगळं काम केलं घी खाण्याचं, तिला काही त्रास नाही. पण ज्यांनी काहीच काम केलं नाही, हाताने फक्त ट्रान्सपोर्ट करायचं काम केलं, हो काही करा, गरम पाणी द्यावं मला, काय करायचं, हे हात धुवायचे हो, चिकट झाले, काही न करता. म्हणून संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीव रहती है, कितना भी घी खाओ लेकिन चिकनी नहीं होती. यासाठी आपण पक्ष्यांपासून हे सांगितलं. पक्ष्यांना आजही मित्र 4 महिने अगोदर पाऊस आला कसा आहे समजतं बरं का. पक्षाला अजूनही 4 महिने अगोदर पावसाळा कसा आहे हे समजतं. ज्या वर्षी पाऊस खूप भरपूर पडायचा असेल ना, त्या वर्षी पक्षी दाट झाडीत घरटं बांधतात. त्या वर्षी पक्षी दाट झाडीत घरटं बांधतात. आणि ज्या वर्षी पाऊस नुसता कपडे भिजवण्यापुरता येईल, त्या वर्षी कावळा झाडाच्या शेंड्यावर घर बांधतो. जाड काड्यांचं. म्हणून पक्ष्यांना ते अगोदर कळतं 4 महिने. पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी सगळ्यांनी बघितला असेल, बघितला आहे ना, एवढासा पक्षी सुगरण पक्षी एवढ्याचाच. पण त्याचं घर बांधतानाची कुठे बांधतो तो घर, बस कोणी सांगितलं, धारणकर सरांनी सांगितलं वाटतं. कुठं बांधतो तो, जागा विहिरीच्या कडाला झाड असलं पाहिजे, पहिली पसंत. त्या सुगरण पक्षी पहिली पसंत कोणती, ते झाड विहिरीच्या कडाला असलं पाहिजे. दुसरी पसंत, त्या झाडाची फांदी विहिरीत डोकावलेली असली पाहिजे. दुसरी पसंत. तिसरी पसंत मटेरियल. ते काय आणतो मटेरियल, कधी वाळेल काळी पाहिली, त्यांचं घरचं बघितलं, सगळं हिरवी काळी तोडून आणेल, हिरवी काळीने ते सगळं घरटं विणतो. आणि मग चौथं, ते त्याचं घरटं बांधताना त्याचा पोर्च जो असतो तो हातभर खाली असतो. पोर्च हातभर खाली का, की सापाने सरपटत येऊ नये आणि माझ्या पिलांना खाऊ नये. बघा, पक्षी एवढा डोकं एवढं, त्याच्यात मेंदू एवढाच. काल शलार मामाने विचारला प्रश्न, मेंदू सगळ्यांचा सारखाच आहे का नाही, त्या पक्षाचा मेंदू एवढाच. पण पोर्च बघा किती खाली, डोकं केवढं. सापाने येऊ नये, माझ्या बाळांना त्यांनी खाऊ नये, कारण तो खायला जाईल, त्याला हातभर खाली वाकावं लागेल आणि त्याच्या वजनाने तो कुठं पडेल. आहे का त्या पोर्चमध्ये सिक्युरिटी आहे का, कोणी वॉचमॅन आहे का. आणि पावसाळ्यावर पाणी लागत नाही, आणि आपलं पहिल्या पावसात विटा उघड्या पडतात. बहिणाबाईने एका कवितेमधून म्हटलेलं आहे, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा तो चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले बांधला. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, आखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच त्याचं दात त्याचं ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. बघा काय वर्णन केलेलं आहे. आहे ना. पक्षी, या पक्ष्याकडून संसार कसा करावा, आणि सगळं बांधणं झाल्यानंतर त्या पिलांना चारा आणण्यासाठी थोडी माती ही सुगरण पक्षी जमा करतो.
आणि एक एवढा शेंगदाण्यासारखा गोळा तयार करतो. दिवसभरात एवढा गोळा तयार होतो. आणि शेवटचं काम त्या सुगरणीचं राहिलं काय? रातकिडे, ज्याला काजवा आपण म्हणतो, ती काजवा चिडा ही सुगरण पक्षी चोचीत धरून आणते आणि त्या चिखलामध्ये अर्धा डुबवून देते. मग तो चिटकून राहतो आणि रात्रभर तो प्रकाश चालू राहतो. आहे का लाईट जायची? लाईट जाईल का? लाईट जाईल का? बघा, तिची उलुशीचं तेचं तोचं तेचं जातं तेचं होतं. किती बुद्धी आहे तिला. आणि रात्रभर त्या रंगीत रंगीत प्रकाशाने ते पिलं सगळे कसे शांत झोपतात. आणि दुसऱ्या दिवशी दुसरा काजवा तयार असतो. अशी सुगरणीची कला आहे. आणि म्हणून असोनी संसारी जीवावडी करू वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हे मी नाही सांगत, असा वेदामध्ये पुरावे आहेत. मी सांगत नाही, असे वेदात पुरावे आहेत. वेद बोले हात उभारोनी. काय वेदात? वेद बोले हात उभारोनी. असे एका दोन आहे का? नामाच्या चिंतनाच्या बळावर ज्याने देव आपलासी केला. मग आहेत उदाहरण. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा. आपण घाईमध्ये घेतले 3 कडवे, आपण संपत आलो, 4थ्या कडव्याकडे आपण येतोय. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा. असे व्यासांनी सुद्धा पुरावे दिलेले आहेत. 15 दिवशी एक एकादशी. काय जीव जातो तुझा एक दिवशी. 15 दिवशी एक एकादशी. किंवा दुसरं उदाहरण, एकादशीच्या दिवशी खाईल दो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. एकादशीच्या दिवशी खाईल दो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. आणि मग याचं पुराणात उदाहरण आहे, दाखला आहे. नामा म्हणे आम्हाकडे नाही दोष. पुराण हे व्यास वाक्य आहे. पुराणात हे वाक्य आहे, आम्ही नाही सांगत. नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष. पुराण हे व्यास वाक्य आहे. पुराणात हे वाक्य आहेत. असे व्यासांनी सांगितलेलं आहेत. आणि म्हणून मग असं म्हणतात, एवढं नामस्मरण करत असताना काय काय एक मिनिट बोलू नका आपसामध्ये. मग पांडव जर तुमच्या बाजूने होते, कृष्णाला म्हणतात पांडव तू जर तुमच्या बाजूने होते तर वनवासात का गेले? जर ते नामस्मरणच करत होते, सगळं करत होते. आणि जो दुर्धर दुष्टबुद्धीचा दुर्योधन तो गादीवर कसा बसला? मी सुरुवातीला सांगलं, कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झुटा. आहे की नाही? कौरव पण तशा प्रकारचे नामस्मरणाने सगळे तरले जातात. नामस्मरणाने सगळे तरले जातात. तुकोबारायांच्या एका अभंगामध्ये तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ. जळी येली जैशी गाता. ती जळी म्हणजे स्थळीच्या पाण्यामध्ये, तरी ती वरती कशी येते? नामस्मरणाने. किंवा तुका म्हणे शेळ्या तारी येल्या ताळा. राम नाम घेत असताना ते जेव्हा सेतूपूल बांधायचा होता सीतेला घ्यायला जाताना, आणि काय करायचं? आणि मग वानरांचा राजा सुग्रीवांनी सांगितलं की आपण आपल्या प्रभू रामचंद्रांचं नाम राम म्हणून शिळा फेकायची.
आणि ती आपण पूल बांधू. राम म्हटलं का ती शिळा तरली जायची. राम तरली शिळा, राम तरली शिळा, असं करत करत सेतू बांधला. नामस्मरणात एवढी पॉवर आहे. आणि अखंड भजन, तुम्ही वनवास एवढं भजन केलं, सगळं हे केलं, तरी तुम्ही वनवासात गेले. तो दुर्योधन तर मात्र आनंदात गादीवर बसला. आणि एकनाथ महाराज हरिपाठातून सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हा भोग असतात प्रारब्धाचे, आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला ते सुटत नाही. मग नामस्मरण करत असताना असू द्या किंवा न नामस्मरण करणारे असू द्या. शनी महात्म्यामध्ये सुद्धा ब्रह्मदेवाला एका राजाचा एक मुलगा आणि प्रधानाचा एक मुलगा, दोघं त्यांचे मुंडके कापून टाकले होते आणि खरबुजं घेतले याने फराळाला. ते खरबुजाचे सुद्धा मुंडके झाले. का? त्यांना त्याचं प्रायश्चित्त मिळावं म्हणून. आणि जेव्हा नामस्मरणाने बघितलं तर ते खरबूज बघितलं, तेव्हा ते खरबूजच दिसले. नामस्मरणाने अशी आहेत, जे नामस्मरण होत्याचं नव्हत्याचं होतं म्हणून नामस्मरण केल्याने आपली पुण्याची गणना होते आणि जळतील पापांच्या राशी जन्मांतरींच्या, पातकांच्या राशी जन्मांतरीच्या त्या तरल्या जातात. तर आपण विहिरीच्या काठावर बसलो किंवा नदीच्या काठावर बसलो, कभी गर्मी कभी सर्दी, यह तो कुदरत के नज़ारे है. कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नज़ारे है. प्यास उसे भी लगती है जो नदी के किनारे बैठे. नदीच्या काठावर बसलं म्हणून तहान लागत नाही का? नदीच्या काठावर बसलं म्हणून तहान लागत नाही का? हे तहान लागते. तसं हे नामस्मरण केलं पण प्रारब्धामध्ये जे असतं ते घडतं. पण नामस्मरणाने मात्र त्याला यातना कमी होतात. नाथ महाराज हरिपाठाच्या अभंगातून म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. जेणे नाही जन्म यामाची यातना, ऐशिया साधना करा काही. असं साधन करा की जळीस्थळी काष्टी पातळी आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्याशिवाय आपण तरुण जाणार नाही. अशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव. त्या लाखेच्या याच्यामधून तेव्हा पांडवांना जावंच लागलं, कारण प्रारब्धामध्ये होतं त्यांच्या ते. आणि अशा तऱ्हेने माऊली तळमळीने सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाची याद्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माझ्या वाकड्या तिकड्या वेड्या वाकड्या मतीप्रमाणे मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. बोलिलेले करू वेडे वाकडे उत्तरू, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही शुद्ध, नाही विचारायला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही शुद्ध. धन्यवाद.